आपण हरिपाठामध्ये चालायचं होतो ना आपण आदिनाथ गुरु सकल शिवाचा मचिन तयाता मुख्य शिष्य मचिन तयाता आता ऐका आशिका ऐकल्यावर हरिपाठाला कोणी तर मला महिला मंडळ येतात मुलं येतात महिला मंडळ येतात तुम्हाला हरिपाठाला येऊन बसतात महिला मंडळ असतात त्यापैकी मुलं पण असतात मुलं कशामुळे असतात माहिती का मुलाला कीर्तनामध्ये चालू गुड लागत उठा जागे भारी स्मरण करा पंढरीनाथ कोरोना आवडत नाही मला आणि इकडे रिव्हिस आपण दिलं तर रिव्हिस पोरं म्हणजे आज काहीतरी सरकारचे म्हणजे आज काहीतरी होणार की पोरं काय करतात मागे पोरं पुढे येतात मग बघा वक्त्यांनी सगळा माल ठेवला पाहिजे बरं का महाराज वक्त्यांनी सगळा माल ठेवला पाहिजे मुलांचाही माल ठेवला पाहिजे ज्येष्ठ वारकऱ्यांचा माल ठेवला पाहिजे महिला मंडळ गेला ते पण माल ठेवला पाहिजे त्याला वक्ता म्हणायचं वक्ता जर म्हणलं का वक्त्याने जर ब्रह्माचा झाडूला केलं का डोळे झाकून कीर्तन केलं का पुढचे लोक सगळे उठून जातात महाराज पुढचे लोक जाऊ द्या पण काल गुरुवारात्रीचा भरोसा नाही महाराज असं होतं म्हणून तुम्हाला एकच सांगायचं जसे प्रसंग असतात तसं आपल्या जीवनामध्ये वागलं पाहिजे आणि नाथबाबांनी तेच केलं महाराज नाथबाबांनी चालीमध्ये बदल केला आणि चालीमध्ये बदल करत असताना बघा अनेक भावना आहेत अनेक भावना आहेत त्यापैकी एकच भावना तुम्हाला सांगतो बघा एकच ओ साक्षात पंढरपूर आपल्या गावामध्ये वर्तवण्यामध्ये पंढरपुरामध्ये आनंद नसेल वाळवंटामध्ये जो सप्ताहाचा आनंद असतो का नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग तेवढाच आनंद आपल्या पेठेमध्ये आहे महाराज सोमवाग्या प्रेम नगरावरी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मागरीची बारी मल्हारीची बारी नागबाबाची भारुड आहे भारुडापैकी बघा एक अभंगविषयी व्यक्त घेता अनादि अंबिका भगवती बोध परवी घेऊन हाती होत ज्ञानाचा पाजळती उद उद भक्त नाचती गोडलाई जगदंबे व्यास वशिष्ठ चुक गोंधळी नाचता ती सोमेळी द्वैत भाव विसरो निबळी नाचती तुझे गोंधळी हो मुकुटमणी पुंडलिक तेहतीस कोटी देवनायक गोंधळ घालती सकौतुक एका जनार्दनी नाते देत गोंधळी हो जगदंबे गोंधळा हे हो जगदंबे गोंधळा